हॅलो मुलांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया इयत्ता 6वीचं मराठी बालभारती त्यातील जे पाठ आहे अनुभवांच्या खाणी या पाठाचे स्वाध्याय. प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. प्रश्न पहिला, का ते लिहा. त्यातलं अ, घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता कारण त्याला शाळेत घेतलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते म्हणून. प्रश्न दुसरा आहे, सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती. त्याचं उत्तर आहे कारण ती शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती. सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मनी व वाक्प्रचार यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळेने हा उपक्रम घेतला होता. नंतरचा प्रश्न आहे, आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली कारण सौरभने आजीच्या रोजच्या बोलण्यात येणाऱ्या म्हणी ऐकून त्या वहीत लिहून ठेवल्या होत्या आणि अवयवांवर आधारित अनेक म्हणी त्याला तोंडपाठ होत्या. प्रश्न दुसरा, कोण ते लिहा. राधा काकूंकडे गेलेली आई. म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकांचे लेखक कोण होते? डॉक्टर अरुण जोशी. धाडधाड म्हणी सांगणारा कोण होता? सौरभ. सौरभकडे कौतुकाने पाहणारी कोण होती? आजी. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा. प्रश्न क्रमांक तिसरा 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातलं अ आहे, मनीवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती? त्याचं उत्तर आहे मुलांनो, या स्पर्धेची अट अशी होती की मनींमध्ये मानवी शरीराच्या कोणत्या ना कोणत्या अवयवांचा उल्लेख असणे आवश्यक होते. प्रश्न क्रमांक आ, ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला? त्याचं उत्तर आहे, आजी रोजच्या व्यवहारात अनेक म्हणी सहज वापरत असे. आजीने वापरलेल्या या म्हणी सौरभने आपल्या वहीत लिहून ठेवल्या होत्या आणि त्या पाठ केल्या होत्या. त्यामुळे सौरभने ही स्पर्धा जिंकली म्हणून तो असे म्हणाला की ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलेलो आहो. त्यानंतरचा प्रश्न आहे ई, म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती? तर उत्तर आहे मुलांनो, म्हणी व वाक्प्रचार हे कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करतात. ते भाषेला सौंदर्य प्राप्त करून आणि आपल्या बोलण्याला अधिक प्रभावी बनवतात. त्यानंतरचा प्रश्न आहे समानार्थी शब्द. शाळा, शाळेचा समानार्थी शब्द आहे विद्यालय किंवा शिक्षण संस्था. घर, त्याचा समानार्थी शब्द आहे सदन, गृह, निवास. हात, याचा समानार्थी शब्द आहे कर किंवा हस्त. त्यानंतरचं तुम्हाला प्रश्न दिलेला आहे बघा, खालील चौकोनात काही मणी लपल्या आहेत. चौकोनातील मणी शोधा आणि लिहा आणि शिक्षकांच्या मदतीने अर्थ माहीत करून घ्या. तर ज्या मणी आहेत त्या खालच्या बाजूला दिलेल्या आहेत. तुम्हाला फक्त या चौकोनात शोधायच्या आहेत आणि त्याचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्यायचं आहे. ते आपण इथे बघूया. बघा, पहिली काय आहे, इकडे आड तिकडे विहीर. त्याचा अर्थ होतो दोन्ही बाजूने अडचणीत किंवा संकटात सापडणे. दुसरी म्हण आहे आयत्या बिळावर नागोबा. याचा अर्थ होतो दुसऱ्याच्या मेहनतीवर स्वतःचा स्वार्थ साधणे किंवा ताबा मिळवणे. तिसरी म्हण आहे कोल्हा काकडीला राजी. त्याचा अर्थ होतो शूद्र किंवा लहान माणसे लहान सहान गोष्टींनीही संतुष्ट होतात. त्यानंतरची म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला. अर्थ, ज्याने काही चुकीचे किंवा वाईट काम केले नाही त्याला कशाचीही भीती नसते. बैल गेला झोपा केला, बैल गेला झोपा केला. तर अर्थ आहे काम बिघडल्यानंतर किंवा नुकसान झाल्यानंतर उपायाची योजना करणे. झाकली मूठ 1.25 लाखाची. त्याचा अर्थ आहे स्वतःची गुप्त गोष्ट किंवा व्यंग उघड न होऊ देणे. नंतरची म्हण आहे नावडतीचे मीठ अडणी. अर्थ, नावडत्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी त्यात दोष शोधणे. करावे तसे भरावे. अर्थ, जसे कर्म किंवा काम करू तसे त्याचे परिणाम भोगावे लागतात. गाव करी ते राव न करी. त्याचा अर्थ आहे जी गोष्ट सामान्य लोक एकजुटीने करू शकतात ती श्रीमंत किंवा सत्ताधीश एकटा करू शकत नाही. त्यानंतरची म्हण आहे अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. बाप तसा बेटा. वडिलांचे गुण किंवा दोष मुलांमध्ये दिसून येणे. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाचा शेवटी पराभव किंवा अपमानच होतो.
प्रश्न दुसरा, पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा. ज्या म्हणी पाठामध्ये आलेल्या आहेत त्याचा आपण अर्थ पण बघूया आणि वाक्यात उपयोग पण बघूया मुलांनो. पहिली म्हण आहे, आपला हात जगन्नाथ. अर्थ, स्वतःचे काम स्वतःच करणे श्रेयस्कर असते. वाक्यात उपयोग बघा. अभ्यासाच्या बाबतीत दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपला हात जगन्नाथ या न्यायाने समीरने स्वतःच उजळणी केली. त्यानंतर आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. अर्थ, कोणत्याही भांडणात किंवा वादात एकाच बाजूचा दोष नसतो, दोन्ही बाजू जबाबदार असतात. वाक्यात उपयोग. दोन मित्रांमधील भांडण मिटवताना शिक्षकांनी समजावले की एका हाताने टाळी वाजत नाही. त्यानंतरची म्हण आहे, हातच्या कांकणाला आरसा कशाला. जी गोष्ट उघड किंवा स्पष्ट आहे ती सिद्ध करायला पुराव्याची गरज नसते. वाक्यात उपयोग. रोहनचे हस्ताक्षर खूप सुंदर आहे हे सर्वांना दिसतच आहे, मग हातच्या कांकणाला आरसा कशाला. त्यानंतरची म्हण आहे, हात दाखवून अवलक्षण. अर्थ, स्वतःहून स्वतःचे नुकसान करून घेणे किंवा संकट ओढवून घेणे. वाक्यात उपयोग. रागाच्या भरात नोकरी सोडून देऊन अमोलने हात दाखवून अवलक्षण केले. प्रश्न क्रमांक 4, हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दात हात किंवा हस्त लपलेले आहेत, ते शब्द वाचा व त्याचे अर्थ जाणून घ्या. बघा, हात आणि हस्त म्हणजे एकच अर्थ आहे. आता बघूया, पहिला शब्द आलेला आहे हातोडा, ठोकण्याचे एक लोखंडी हत्यार. हातकंकण, हातात घालायचे कडे किंवा कंगण. हातकडी, गुन्हेगाराच्या हातात घातली जाणारी लोखंडी साखळी. हस्तक्षेप, दुसऱ्याच्या कामात मध्यस्थी करणे किंवा अडथळा आणणे. हस्तकला, हाताने वस्तू बनवण्याची कला. हातमोजे, हाताचे रक्षण करण्यासाठी हातात घातले जाणारे आवरण. हस्तरेखा म्हणजे हातावरच्या रेषा. हस्ताक्षर, स्वतःच्या हाताने काढलेले अक्षर. हातखंडा म्हणजे एखाद्या कामात विशेष कौशल्य असणे. हस्तलिखित, हाताने लिहिलेला मजकूर किंवा ग्रंथ. हस्तांदोलन करणे किंवा शेकहँड करणे. हस्तगत, ताब्यात घेतलेले किंवा मिळवलेले. हातशिलाई, यंत्राशिवाय केलेली शिलाई. यंत्राशिवाय हाताने केलेली शिलाई. हस्तमुद्रा, हाताच्या बोटांनी केली जाणारी विविध चिन्हे किंवा मुद्रा. हातचलाखी, कौशल्याने किंवा शिताफीने केलेली सफाईदार. हस्तगत म्हणजे ताब्यात घेतलेले किंवा मिळवलेले. हातशिलाई, यंत्राशिवाय हाताने केलेली शिलाई. हस्तमुद्रा, हाताच्या बोटांनी केली जाणारी विविध चिन्हे किंवा मुद्रा. हातचलाखी, कौशल्याने किंवा शिताफीने केलेली सफाईदार क्रिया. त्यालाच आपण जादूचे प्रयोग सुद्धा म्हणतो. तर हे होते या पाठाचे स्वाध्याय. आय होप मुलांनो तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.